भडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द गावातील महिलांनी पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेच्या गंभीर समस्यांबाबत संताप व्यक्त केला आहे। घरपट्टी व पाणीपट्टी भरूनही शुद्ध पाणी मिळत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दलित वस्ती विकासापासून वंचित असल्याची ही तक्रार नागरिकांनी केली आहे। सरपंच, सचिव व ग्रामसेवक गावात उपलब्धच नसल्याने ग्रामपंचायतीचा कारभार देखील ठप्प झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गावात साचलेले सांडपाणी, तुंबलेल्या व तुटलेल्या गटारी, रस्त्यांवर वाहणारे घाण पाणी आणि वाढता डासांचा प्रादुर्भाव यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य अधिकच धोकेदायक झाले आहे। डास प्रतिबंधक फवारणी केवळ कागदावरच असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। महिला व पुरुष ग्रामसभा केवळ कागदावरच होत असल्याची चर्चा ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन पाणी पुरवठा स्वच्छता विकास होत आहे। टी भरूनही पाणी नाही। दुर्लक्ष, जिल्हा प्रशासन गावकऱ्यांना न्याय देणार का? करिश्मा नायर मॅडमांना विनंती करते मी, हे गटारीचं साम्राज्य, हे पिण्याच्या पाण्याचं साम्राज्य, हे बघा ग्रामसभेचे शिपाई बिचारे त्यांना विनंती केल्यावर त्यांचं काम चालू आहे। बिनपगारी ते बिचारे, त्याची पगार नसते टाईमवर, तरी सुद्धा त्यांचं काम चालू आहे विनंती केल्यावर। मॅडम मी सांगते की खेळगावमध्ये जर एक ग्रामसभा जर घेतली, तुम्ही विनंती करते मी, महिलाची स्वतंत्र भारताची, स्वच्छता भारताची जर खेळगावमध्ये पहिली सभा तुमच्या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।